हॅलो मित्रांनो, तर आपण सध्या फायनान्शियल प्लॅनिंग म्हणून हा चॅप्टर बघत आहोत. त्याच्यामध्ये आपले पहिले दोन एक्सरसाइज कंप्लीट झालेले आहेत. तर पहिल्यामध्ये आपण काय केलं होतं, जीएसटीचे टाइप्स असेल किंवा इंटरस्टेट जीएसटी असेल किंवा स्टेट मध्ये असेल जीएसटी असेल सीजीएसटी, म्हणजे या गोष्टी आपण पहिल्या प्रॅक्टिस सेट 1 मध्ये बघितल्या होत्या. सेकंड जे प्रॅक्टिस सेट होता त्यामध्ये काय केलं होतं आपण, जे काय आउटपुट जीएसटी आहे किंवा सप्लायरला आपण जी पे केलेली आहे, आपल्याला जी पे करायची जीएसटी जे आहे त्याच्याबद्दल आपण सेकंड एक्सरसाइज मध्ये चेक केलं होतं. आता आपल्याला काय करायचंय, फोर्थ चॅप्टर मध्ये जी थर्ड एक्सरसाइज आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेअर्स बद्दल हे करायचंय. तर त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला जी काही शेअर्स देणार होतं त्यामधली फेस व्हॅल्यू काय आहे त्याची किंवा मार्केट व्हॅल्यू काय आहे. ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये तुम्ही हे करतात शेअर्स वगैरे घेतात तर त्यावेळेस तुम्हाला मार्केट व्हॅल्यू नुसार घ्यावं लागत आहे. फेस व्हॅल्यू दिलेली असते पण त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेट करून जी मार्केट व्हॅल्यू आहे ती घ्यावी लागते. तर आपण वन बाय वन बघू. तर आता फेस व्हॅल्यू जर तुम्हाला दिलेली असेल तर त्यासोबत तुम्हाला प्रीमियम व्हॅल्यू सुद्धा दिलेली असते. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, एमई इक्वल टू ज्यावेळेस फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. म्हणजे तुम्हाला प्रीमियम आणि फेस व्हॅल्यू जर दिलेली असेल तर त्याच्यावर मार्केट व्हॅल्यू काढता येईल, किंवा प्रीमियम आणि मार्केट व्हॅल्यू दिलेली असेल तर तुम्हाला त्याच्यावर फेस व्हॅल्यू काढता येते. तर आपण वन बाय वन चेक करणार आहोत कसं काढायचे काय आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला रेट ऑफ रिटर्न सुद्धा कॅल्क्युलेट करायचे. तर वन बाय वन आपण त्यामध्ये चेक करणार आहोत. तर आता पहिलं त्यामध्ये जर घेतलं तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल दिलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, फेस व्हॅल्यू दिली आहे. आता त्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेस तुमची मार्केट व्हॅल्यू मोठी असेल फेस व्हॅल्यू पेक्षा, तर त्यावेळेस कसं तुम्हाला, तर हा याच्यामध्ये कसं असतं, प्रीमियम असतंय. ह्याचा जे डिफरन्स असेल ना तो प्रीमियम असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथं दिलेली किती, 15 रुपये दिली मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू 10 दिली आहे. मग हा याचा डिफरन्स किती आहे, 5, म्हणजे हा प्रीमियम असणार आहे. जर तुमचा एमई हा इक्वल टू एफई असेल तर तो असतोय पार असतोय. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा एमई हा छोटा असतोय एफई पेक्षा, जसं की तुमचं 15 रुपये हे घेतलं हे 10 घेतलं, ह्याचा डिफरन्स किती आहे, 5, म्हणजे तुमचा हा डिस्काउंट असणार 5 रुपये. त्या तीन गोष्टी माहित असणं तुम्हाला गरजेचं. जर मार्केट व्हॅल्यू जास्त असेल तर तो प्रीमियम मध्ये जातो, मार्केट व्हॅल्यू जर फेस व्हॅल्यूला इक्वल असेल तर तो पार असतो, आणि मार्केट व्हॅल्यू जर लेस असेल फेस व्हॅल्यू पेक्षा तर तुम्हाला तो डिस्काउंट मध्ये भेटत आहे, हे असं कन्सिडर करा. तर आता वन बाय वन आपण काय करू, तर क्वेश्चन सॉल्व करू. तर क्वेश्चन सॉल्व करताना तुम्ही बघता येते की तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. शेअर मार्केट व्हॅल्यू ह्याचा दिला आहे रुपये 100 पार. आता हा तुम्हाला एक टेबल दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यू टाकायला सांगितलं. तर तुम्हाला सांगितलं ज्यावेळेस पार असेल त्यावेळेस कसं असतं, मार्केट व्हॅल्यू आणि तुमची जी याची व्हॅल्यू आहे फेस व्हॅल्यू ती कशी राहते, सेम. म्हणजे इथं 100 येणार, 100 रुपये. कारण ह्यामध्ये कसं तुमचं एमई इक्वल टू फेस व्हॅल्यू असते.
जर तुमचा प्रीमियम असेल तर प्रीमियमच्या कंडिशन मध्ये काय एमई तुमचा कसा असतो मोठा असतो ऍज कम्पेअर टू एफई फेस व्हॅल्यू, म्हणजे तुमचं मोठा असणार आहे. तर आपला व्हॅल्यू फॉर्म्युला काय होता एमई इक्वल टू प्रीमियम प्लस फेस व्हॅल्यू. तर तुम्हाला त्यांनी काय केलेलं एमई दिले, एमई किती दिले 575 आणि प्रीमियम किती दिलेले 500 प्लस एफई. जर हे 500 इकडे जर प्लस मधलं मायनस मध्ये आल्यावर किती राहणार आहे 75, म्हणजे तुमचा एफई जे आहे तर एफई किती येणार आहे 75 येणार आहे. आता इथं बघता तुम्ही की हा एफई मोठा दिलाय कशापेक्षा मार्केट व्हॅल्यू पेक्षा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला डिस्काउंट मध्ये हा शेअर भेटत असेल तर किती 10 मधून 5 गेले म्हणजे किती 5 रुपये तुम्हाला डिस्काउंट मध्ये हा भेटत आहे शेअर. हा जर तुमचा पहिला क्वेश्चन याच्यामध्ये तुम्हाला कळालं असेल की ज्यावेळेस तुमची मार्केट व्हॅल्यू ही छोटी असते कमी असते फेस व्हॅल्यू पेक्षा तो शेअर डिस्काउंट मध्ये असतोय, जर इक्वल असेल तर पार मध्ये असतोय आणि मार्केट व्हॅल्यू ज्यावेळेस जास्त असते फेस व्हॅल्यू पेक्षा तर त्यावेळेस तो प्रीमियम मध्ये असतोय. हा झाला तुमचा पहिला क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलंय अमोल परचेस 50 शेअर ऑफ फेस व्हॅल्यू, म्हणजे अमोलने काय केलंय 50 शेअर त्यांनी घेतले. तर अमोलने काय केलंय 50 शेअर घेतले तर त्याची फेस व्हॅल्यू त्यांनी काय सांगितली 100 रुपये. व्हेन मार्केट व्हॅल्यू 80 रुपये, म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू किती 80 रुपये. कंपनी हॅज गिव्ह 20% डिस्काउंट, डिस्काउंट किती सांगितलंय 20% आहे. तर रेट ऑफ रिटर्न विचारलंय त्यांनी. मग आता याच्यामध्ये बघताना तुम्ही जर फेस व्हॅल्यू 100 असेल म्हणजे मार्केट व्हॅल्यू पेक्षा फेस व्हॅल्यू किती जास्त आहे, म्हणजे एमई पेक्षा एफई जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ हा काय आहे डिस्काउंट मध्ये शेअर आहे. तर रेट ऑफ रिटर्न जर बघितलं तुम्ही तर डिस्काउंट डिवायडेड बाय मार्केट व्हॅल्यू इंटू 100. तुम्हाला डिस्काउंट किती दिली त्यांनी 20% डिवाइड बाय एमई किती तुमचा 80 आहे इंटू 100, हे शून्य हे शून्य कॅन्सल झालं. हे किती 4 म्हणजे 4 दुने 8 4 पंचे 20 बे बे पंचे 10 म्हणजे किती 5 वाजा 25% याचा रेट ऑफ रिटर्न राहणार आहे. म्हणजे त्याचा रेट ऑफ रिटर्न म्हणजे जे काय बॅकअप असेल तो किती राहणार त्याचा 25% राहणार आहे त्याच्यावर. तुम्हाला शेअर दिले ते 50 फेस व्हॅल्यू 100 दिली होती, त्याचा एमई 80 दिला होता, त्याच्यानं आपण डिस्काउंट पण त्यांनी 20% आपल्याला सांगितलेलं की आम्ही 20% डिस्काउंट देत होतो. म्हणजे त्यांनी क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की हा डिस्काउंटेड शेअर आहे. जर तुम्हाला त्याची जर 50 शेअरची जर कॉस्ट बी काढायची असेल तर तिथं तुम्हाला काय करावं लागेल 50 गुणिले 80 करावं लागेल, म्हणजे 8 शून्य 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 8 पंचे 40, म्हणजे टोटल तुम्हाला 4000 जाते ना. 4000 वर तुम्हाला 20% डिस्काउंट घ्यावं लागेल. त्याच्यावर 20% डिस्काउंट घेतल्यानंतर तिथं 25% जर मल्टिप्लाय केलं तर रेट ऑफ रिटर्न भेटून जाईल तुम्हाला. हे झाला तुमचा सेकंड क्वेश्चन. आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय सांगितलं त्यांनी जोसेफ परचेस द फॉलोइंग शेअर फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. त्यांनी काय केलं जोसेफने एक शेअर घेतले तर 3 टाइप मध्ये, तर त्याची टोटल शेअर त्यांना सांगितलं घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये बघताना कंपनी त्यांनी ए दिली आहे, कंपनी ए मध्ये काय केलं त्यांनी 200 शेअर दिले. तर 200 शेअर दिले तर त्याचा एफई किती दिलाय 2 दिलाय
आणि प्रीमियम किती दिलाय त्यांनी 18 रुपये दिलेला आहे. कंपनी ए मध्ये त्यांनी काय सांगितलं 200 शेअर सांगितलं, तर फेस व्हॅल्यू त्यांची 2 रुपये सांगितले आणि प्रीमियम 18. तर तुम्हाला माहिती आहे मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी काय आहे एफई प्लस प्रीमियम म्हणजे 2 प्लस 18 जर केलं तर तुम्ही किती येणार आहे दादा 20 रुपये येणार आहे. जर 20 रुपये असेल एका शेअरची कॉस्ट तर ते आपल्याला 200 शेअर साठी किती येणार आहे टोटल शेअर अमाउंट इक्वल टू 200 शेअर होता त्याची कॉस्ट किती 20 रुपये म्हणजे 0.004 म्हणजे टोटल त्याची किती येणार आहे 4000 रुपये 200 शेअरची कॉस्ट येणार आहे. जर कंपनी बी जर बघितली आपण कंपनी बी मध्ये त्यांनी सांगितलं की शेअर सांगितले तर 45 आणि एमई सांगितलाय 500 रुपये म्हणजे इथं टोटल अमाउंट बघितलं तर 45 गुणिले 500 500 गुणिले 45 0.05 होता 25 0.05 20 म्हणजे 22,500 रुपये टोटल त्याची अमाउंट येते. तसंच कंपनी सी जर घेतली कंपनी सी मध्ये काय 1 शेअर आहे आणि त्याचा एमई 10,540 म्हणजे एक शेअर तुमचा जे आहे तो 10,540 आहे. आता आपलं काय करायचं टोटल इन्व्हेस्टमेंट जर बघितलं तुम्ही पहिला किती झाले होते तुमचे 4,000 प्लस सेकंड किती झालं तर 22,500 प्लस 10,540 इक्वल टू म्हणजे 22 आणि 4 26,500 26,500 आणि हे 10 36,500 37,040 रुपये तुमचे टोटल इन्व्हेस्टमेंट येईल याची. जर तुम्ही बघायला गेलात ना तर टोटल याची किती येणार याची 37,040 रुपये. डबल क्वेश्चन सांगतो ह्याच्यामध्ये तीन कंपन्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. 3 कंपन्यांची आपल्याला इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करायला सांगितली आहे. तर 3 कंपन्यांमध्ये पहिल्या कंपनीमध्ये त्यांनी काय केलं 200 शेअर घेतले ज्याची फेस व्हॅल्यू 2 आहे आणि प्रीमियम 18. तर तुम्हाला सांगितलं होतं मार्केट व्हॅल्यू काढण्यासाठी प्रीमियम प्लस फेस व्हॅल्यू म्हणजे 18 प्लस 2 म्हणजे 20 रुपये. तर एका शेअरची 20 कॉस्ट आहे तर 200 शेअर घेतले तर 200 गुणिले जर 20 केलं तर 4,000 येते. तर 4,000 त्याची पहिल्या कंपनीमध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यांनी. सेकंड मध्ये 45 शेअर घेतले तर ज्यांची मार्केट व्हॅल्यू 500 आहे. जर 45 गुणिले 500 केलं तर 22,500 कॉस्ट येते. म्हणजे सेकंड याच्यामध्ये त्यांनी काय केलंय 22,500 त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे. जर थर्ड मध्ये घेतला तुम्ही तर एकच शेअर घेतला त्यांनी 10,540 चा. आता त्यांनी काय सांगितलं टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली आहे त्याच्यामध्ये. जर टोटल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला जर काढायची असेल त्याच्यामध्ये तर कंपनी ए बी सी त्या तिन्हीमध्ये त्यांनी जे काय टोटल आपण कॅल्क्युलेट केली होती त्याची आपण ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर 37,040 रुपये त्याची टोटल 3 कंपन्यांची इन्व्हेस्टमेंट त्यांनी सांगितली आहे. आता सेम चौथा जर काय घेतलं देशपांडे परचेस शेअर द फेस व्हॅल्यू 5 आहे आणि त्याचा प्रीमियम 20 आहे म्हणजे 5 रुपये गुणिले 20 आपलं सॉरी 5 प्लस 20 म्हणजे 25 रुपये त्याची मार्केट व्हॅल्यू येणार आहे. हाऊ मेनी शेअर विल बी गेट 20,000 मध्ये
म्हणजे त्यांनी सांगितलंय की 25 रुपये त्याची मार्केट व्हॅल्यू येणार आहे, कारण फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम जर आपण काउंट केलं तर ते काय होतंय, मार्केट व्हॅल्यू येते आपल्याला. मार्केट व्हॅल्यू जर त्याची 25 रुपये जर येत असेल तर मग 20,000 त्यांनी किती शेअर, तर आपण काय करायचं, त्याला 20,000 गुणिले 25 करायचं. मग जे काय येणार आहे ते टोटल तुमचे शेअर्स येतील, तर ते तुम्ही तुमच्या यांना करून घ्या. सेम त्याच्यामध्ये काय सांगितलं, श्री शांतीलाल परचेस 150 शेअर. म्हणजे श्री शांतीलालने काय केलं तर 150 शेअर त्यांनी विकत घेतलेलं. त्याची फेस व्हॅल्यू जे आहे ते 100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू 120 आहे. म्हणजे तुम्हाला मार्केट व्हॅल्यू 120 आहे म्हणलं, 150 शेअरची जर टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची असेल तर 120 गुणिले 150 करावं लागेल. पण कंपनी हॅज पेड डिव्हिडंड, म्हणजे डिस्काउंट दिलं की दिले 7% डिस्काउंट दिले. म्हणजे टोटल व्हॅल्यू जी येईल त्याला जर 7/100 ने मल्टिप्लाय जर केलं तर तुम्हाला डिस्काउंट व्हॅल्यू भेटून जाईल. पण त्यांनी काय सांगितलंय, फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑफ हिज इन्व्हेस्टमेंट. म्हणजे त्या कंडिशनला तुम्हाला काय करावं लागेल, रेट ऑफ रिटर्न इक्वल टू डिव्हिडंड किती आहे तुमचा 7% सांगितलाय. 7 भागिले किती 120, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती 120 आहे. तर 7 भागिले 120 गुणिले 100 करायचं. जे काय तुमचा रेट ऑफ रिटर्न येईल ते तुमचं फायनल आन्सर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला सेम त्याच टाइप मध्ये दिलेलं आहे, फेस व्हॅल्यू ऑफ बोथ शेअर इज सेम. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक ह्याच्यामध्ये फेस व्हॅल्यू सेम आहे. देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. म्हणजे त्यामध्ये तुम्हाला त्यांनी काय सांगितलं की कोणतं प्रॉफिटेबल आहे. त्यामध्ये डिव्हिडंड, कंपनीला डिव्हिडंड दिला 16 आणि एमयू दिला 80. सेम ह्यामध्ये 20 आणि 120 दिलेला आहे. तर त्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये रेट ऑफ रिटर्न काढावं लागेल. तर रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे 16 डिव्हिडंड दिलाय, म्हणजे 16 भागिले 80 गुणिले 100. तर दोन्हीला रेट ऑफ रिटर्न कॅल्क्युलेट करायचा आणि ज्याच्यामध्ये रेट ऑफ रिटर्न कमी येईल तर तो तुमचा फायनल आन्सर होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला थर्ड एक्सरसाइज सुद्धा संपलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काय करणार आपण, फायनल फोर्थ आणि फायनल घेणार आहोत प्रॅक्टिस सेट. त्यानंतर आपला चौथा चॅप्टर संपून जातोय. जर कुणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय. जर चॅनलला शेअर केलं नसेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. जर अजून यामध्ये काही चेंजेस असेल किंवा तुम्हाला जर शिकवण्याची पद्धत अजून चेंज करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा मला सजेशन देऊ शकताय. अशा प्रकारे आपण 3 चेंज केलेले, 3 प्रॅक्टिस झाले. तर चौथा आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया. थँक्यू.